विविध क्षेत्रातून, विविध जिल्हा तालुक्यामधून, पुऱ्या महाराष्ट्रातून, नवे नवे तर देशातल्या विविध राज्यांमधून पेशंट इथं येत असतात. इथं ट्रीटमेंट घेतात आणि ट्रीटमेंटच्या अगोदर त्यांना खूप वेदना असतात, त्रास असतात, पेनफुल त्यांचं लाईफ असतं. मग इथंच जेव्हा सह्याद्री आरोग्यवर्धनामध्ये जेव्हा लोक ट्रीटमेंट घेतात, ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचे फीडबॅक, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर पेशंटची हालत इतकी खराब होती का त्या पेशंटला बसता पण येत नव्हतं, झोपता पण येत नव्हतं आणि चालता पण येत नव्हतं. अशी परिस्थिती पेशंटची होती. तर तुम्हाला काय त्रास होता? माझ्या या पायात फ्रॅक्चर होतं ना, त्याच्यामुळे गुडघा आणि कमरेत म्हणजे अँकलमध्ये तुम्हाला फ्रॅक्चर झाला होता, त्याच्यामुळे गुडघा आणि कंबर पण त्रास करत होता. खूप म्हणजे मला वेदनाच नव्हत्या सहन होत. अगदी ट्रीटमेंट करताना रडलेच होते मी. ट्रीटमेंट करता आले त्यावेळेस भयंकर त्यांना वेदना होत्या. त्यांना इतका त्रास होता का ते अक्षरशः रडत होत्या त्या. गेल्या 8 दिवसाखाली आलेले. खूप बॉडी पेन होत होती, पूर्ण बॉडी दुखायची होता. आणि आज कशासाठी आले? पूर्वी मला असं होतं काय पॅरलेस झालता. पॅरलेस म्हणजे अर्ध अंगवायू. मग हे डावा हात आणि पाय कामच देत नव्हता माझा काही. मी एकदम म्हणजे घरी बसून होतो, म्हणजे तसं हिंडत होतो परंतु काम करीत नव्हतो. मंडळी काम करायची, मी आयतं खायचो. अरे बापरे. अशी 2 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो त्यावेळेस अशी परिस्थिती होती का पाय उचलत नव्हता मला अक्षरशः. तर त्यावेळेस 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला जवळ 100% गुण आला. आणि नंतर मग थोडेसे शेतीची कामं थोडी वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळं परत 2 वर्षानंतर आज परत म्हणजे 2 वर्ष काही त्रास नाही? हो, 2 वर्ष काहीच त्रास नाही झाला. पेन होत होतं नाही का, गाडीवर गेले का असे घाबरायचे. मी मोटरसायकलीवर जायचं म्हणून, 2 व्हीलरवर जायचं म्हणून. आता 8-15 दिवसापासून खूप त्रास होत होता मला. असं बसले ना तर असंच बसावं, असं टाईट बसायला गेले लय त्रास व्हायचा. काय काय त्रास? खालीच बसता येत नव्हतं, पण त्याच्यानंतर मला खाली बसता यायला लागलं, वागता यायला लागलं, काही जड उचलता यायला, सगळं काम झालं मला. सगळं काम झालं. माझी मान दुखायची, या ठिकाणी मान दुखायची आणि ॲसिडिटीचा एक प्रॉब्लेम होता 2 त्रास. आणि किती वर्षापासून हा त्रास होता आपल्याला? माझा जवळपास मानेचा तर 1 वर्षापासून आहे आणि ॲसिडिटीचा आहेच आहे 1-2 वर्षापासून. ऍसिडिटी पण 2 वर्षापासून आणि मानेचा पण त्यांना 1 वर्षापासून त्रास होता. चालताच येत नव्हतं मला. वाकू वाकू चालायला लागायचं. बर. बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं. एवढं तकलीफ खतरनाक होती. इकडं आम्हाला एकाने ॲड्रेस सांगितलेलं, डॉक्टरांनी काय सांगितलं, काय त्रास होता? मणक्याच्या 5 गाद्या सरकलेल्या होत्या. 5 गाड्या सरकले होते. आणि जेव्हा आता ट्रीटमेंट किती वेळा घेतली तुम्ही आमच्याकडे? एकदाच ट्रीटमेंट घेतली. मणक्यामध्ये ना एकदम दुखायचा, पूर्ण मणका दुखायचा आणि पायाची, उजव्या पायाची जी नस आहे ना ती पूर्ण दुखायची. मला 8 वर्षापासून त्रास होत होता. आम्ही घोटीला आलो होतो, धुळ्याला गेलो, नाशिकला आलो, परत डॉक्टरांकडे, काही फरक नाही जाणवला मला. 8-9 वर्षापासून चालू होती ट्रीटमेंट माझी आली. साडीचं दुकान असल्यामुळं 90% फक्त बसून काम होतं, पण त्यामुळे हिप बोन आणि स्पाईनला खूप भयानक त्रास चालू झाला होता. त्याच्यामुळं ऑनलाईनमध्ये पण यायला, साडीला वगैरे सगळ्याला प्रॉब्लेम यायचा. पण सरांकडे आलो, म्हणजे ॲक्च्युली माझी आई यायची ह्याच्या अगोदर, पण आई पूर्णपणे मणक्याचा त्रास आईचा पूर्णपणे इथंच क्लिअर झाला. मग आईनेच फोर्स केला की एकदा जाऊन ये. तर मी पण सरांकडे आलो. कायरोप्रॅक्टिक बरोबर भरपूर गैरसमज आहे, पण इथं सगळे प्रोफेशनल असल्यामुळं एकही गोष्ट अशी चुकीची घडलेली नाही, एकही गोष्ट मिसलीड केलेली नाही. सगळ्या गोष्टींचा एकदम पुरेपूर अनुभव असलेला सगळेजण इथे डॉक्टर स्वतः इथे थांबतात. आणि आपल्या वेदनेने त्रस्त विवल पेशंट जेव्हा आमच्याकडे येतं ते वेदनेनं विवल झालेलं असतं. मनामध्ये खूप शंका कुशंका असतात. आणि आपण आता बघितलं पेशंटचं जी काही स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती स्थिती बघून असं वाटतं का पेशंट ठीक होईल. पण पुढे बघूया त्यांचा फीडबॅक काय आहे हे नक्कीच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. फर्स्ट सेटिंगमध्ये किती टक्के बरं वाटले, काय सांगू शकता तुम्ही? 60% फरक पडला मला. 60% त्यांना आज पहिल्याच सेटिंगमध्ये बरं वाटलंय. आणि पेशंट ज्यावेळेस चालतं, बसायला, चालायला, काही ज्या गोष्टी होत्या ना त्रास, तो बराचसा कमी झालाय माझा. मला 80% पर्यंत रिझल्ट आला. जायचे, गुडघे दुखायचे आणि चालताना खूप त्रास होत होता, चालताच नव्हता येत. तर आता जवळजवळ 70-80% फरक आहे, बऱ्यापैकी व्यवस्थित चालतं. 80% मला पूर्ण फरक पडलेला आहे. त्यामुळे मी आता 2nd टाइम आलेले आहे. त्यामुळे आता 100% रिझल्ट वाटायला लागले. त्यामुळे सरांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते किंवा धन्यवाद. पहिल्या वेळेस मला 25% गुण आला, म्हणजे पहिल्या वेळेस? हा, पहिल्या वेळेस
बर. मग मी परत आलो. परत आल्यावर मला पूर्णपणे जरा त्यांच्या गोळ्या औषधं खाल्ल्या, मला जरा चांगलं वाटलं आणि हाताला आहे ना एकदम बॅलन्स सगळं कळायला लागलं का मला. आणि हा पाय बी मी काम करायला लागलो, वावरं बिरवं बांधायला लागलो, भुईमुगाचे वावर बांधलं, मकाचे वावर बांधले. इथे डायरेक्ट 50% पहिल्यांदाच फरक वाटला. फर्स्ट सेटिंगमध्येच आज हो बरोबर. बरोबर आहे. 50% म्हणजे डायरेक्ट इथून मी बिगर गोळ्या औषधं न घेता घरी गेलो तरी मला असं वाटतंय का काय प्रॉब्लेम नाही असं. पण आता इथं आल्यापासून आता लगेच आता ट्रीटमेंट फरक केली आहे तर त्रास किती कमी झालाय? पडतो. म्हणजे मी म्हणते 100% फरक पडला. 100% बरं वाटतं तुम्हाला आज? आता मला 80% होणं बरं वाटतं. आज पण त्यांना पहिल्याच सेटिंगमध्ये 80% बरं वाटलंय. तर आज आपण सेटिंग केली आपली, तर काय सांगू शकता सर, किती टक्के बरं वाटलं तुम्हाला? मला जवळपास 80% रिलीफ मिळाला. हे प्रत्यक्षात काय म्हणतो ना, हाताच्या कंगणाला आरसा कशाला, आपण नाही का म्हणे आपल्याकडे. तर पेशंट समोर आहे, चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, वाकून वाकून त्यांना चालायची त्यांची परिस्थिती होती. अतिशय बिकट हालतमध्ये पेशंट इथं आलेलं होतं. फर्स्ट सेटिंगमध्ये पेशंट पूर्ण बरं झालेलं आहे. 4 महिने झाले बरे होऊन आणि अजूनही त्यांना कुठलाही त्रास नाहीये. आणि ते आता आईला इथं घेऊन आले आणि त्यामुळे त्यांनी आईची ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर सहजच त्यांनी असा विषय काढला की अहो मी पूर्वी आलो होतो आणि मला आल्यानंतर फर्स्ट सेटिंगमध्येच मला गुण आला, आमच्या त्या गोष्टी लक्षात राहत नाही. आता ज्यावेळेस सेटिंग झाली तर बऱ्यापैकी म्हणजे 70% मोकळं मला वाटायला लागलं. एवढा फार त्रास होता की वाकायला चालायला फार त्रास होत होता की आता कमीत कमीत मला 100% पैकी 60% मला फरक जाणवला आहे. पहिल्या सेटिंगमध्येच पहिल्या सेटिंगमध्येच जाणवला आहे मला. चालतच नव्हतं, प्रयत्नच करत नव्हते 8 दिवसापासून. गाडीतून उतरला तरी मला त्रास झाला. आता किती वेळ लागला आपल्याला बरं करायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं सुद्धा नाही 90%. 90%. फक्त एकच ट्रिक वापरली, अजून पूर्ण सेटिंग पण नाही झालेली. एकच सेटिंगमध्ये त्यांना 90% आज आराम मिळाला. आणि माझं पूर्णपणे म्हणजे आज सांगतो 95% मला बरं वाटलेलं आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट कराल, तुम्ही सगळ्यांनी नक्की विश्वास ठेवून इथं या आणि बरे होऊन जा. सगळ्यांनी बरे व्हा मस्तपैकी. नक्कीच सर. आत्ताच आपण पेशंटचे फीडबॅक बघितले, त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. तर आनंदी झालेले पेशंट, ज्यांचं पेन आहे शरीरामध्ये, यांना दुखतंय, खूप पेनफुल लाईफ आहे, अशा पेशंटचं जेव्हा ट्रीटमेंट होते आणि तेव्हा जे आनंदी असतात, तर हीच खरी सह्याद्री आरोग्यवर्धनमची जमेची बाजू आहे. आमच्या दीर्घ अनुभवाच्या जोरावरती आम्ही इथं ट्रीटमेंट करत असतो आणि पेशंटना जास्तीत जास्त पेन रिलीफ देण्याचा, त्यांचं दुखणं ठीक करण्याचा किंवा त्यांचं बॉडीमध्ये जे काही बिघडलेलं मॅकॅनिझम आहे ते ठीक करण्याचा आम्ही बऱ्यापैकी इथं प्रयत्न करत असतो. स्टाफ जो आहे आमचा, थेरपिस्टपासून तर जे मसाजर आहेत किंवा जे काही पूर्ण ऑल ऑफ आमचा स्टाफ आहे, तो बिलकुल काळजीने इथं त्या सगळ्यांची ट्रीटमेंट करतो आणि पेशंटला आनंद होईल इथपर्यंत नक्कीच आम्ही सेवा देण्याचा सतत प्रयत्न करत असतो. गेली 12 वर्ष झाले सह्याद्री आरोग्यवर्धनम नित्याने लोकांची सेवा करत आहे. हजारो समाधानी रुग्ण आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळाला इथं पाठवलेले आहेत त्यांनी आणि ते सुद्धा स्वतः समाधानी होऊन इथून गेलेले आहेत. तर हीच खरोखर सह्याद्री आरोग्यवर्धनमची एक विशेषता आहे आणि आपणही नक्कीच इथं एकदा व्हिजिट घेऊन स्वतः अनुभव घ्या आणि स्लिप डिस्क, मणक्याशी संबंधित आजार, गुडघ्याशी संबंधित आजार आणि इतर आजारांमध्ये नक्कीच एकदा तुम्ही व्हिजिट करा. योग्य मार्गदर्शन आणि योग्य ट्रीटमेंट आणि योग्य सल्ला तुम्हाला नक्कीच इथं दिला जाईल. तर नक्की असं तुम्ही इथं येण्याचा प्रयत्न करावा. नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र.